अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा अर्धा किलो आवळे। आता याला मी वाफ लावून घेते, कुकर मध्ये ठेवते। हे बघा 7 मिनिटात वाफवले बघा, छान वाफवले। आता याच्यातलं हे काढून घ्यायचे। हे ते काय आतली बी आहे ती काढून टाकायची। सोपं आहे करायला, हे अवघड नाही। फक्त याला पाणी लागू द्यायचं नाही, असंच पाण्या वाफेवर ठेवायचं। छानपैकी वाफ लागली असे मोकळे करून घ्यायचे। हे ना याच्यातलं बी काढून टाकलं आणि आता असं बारीक करायचं, म्हणजे कसं पोळी पण खायची गरज नाही। मुरब्बा एकदम सुंदर लागतो हा एक जीव झाला का। आता याच्यात ना अर्धा किलो गूळ टाकेल। असं मी मॅच करून घेतलं। आता मी कढईमध्ये गॅसवर कढई ठेवते। अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलोच गूळ घेतला। याच्यात काही टाकायचं नाही, डायरेक्ट गूळ टाकायचा आणि आवळे टाकून द्यायचे। तो बेप असं काहीच टाकायचं नाही। छान तयार होते। आता शिजवायचं छान तयार होतं। आता झालंय, असं छान शिजवायचं बघा। सगळं मुरब्बा मस्त शिजला। अर्धा किलो आवळे तर अर्धा किलो गूळ, आणि आता त्याच्यावर ही वेलची टाकून द्यायची आणि बाटली भरून ठेवायची, छान लागते। हे बघा मी आवळ्याचा मुरब्बा करून दाखवला आहे, तो कसा केला ते पण तुम्हाला सांगितलं। ते असा मॅच केला ना आणि गुळामध्ये शिजवला ना, खूप सुंदर होतो हा। आणि करायलाही सोपं, आणि मॅच सारखं हलवत राहायची गरजच नाही। एकदा हलवलं ना ते गुळामध्ये आणि त्याच्यामध्ये ते मॅच होत राहतं। पण कमी गॅसवरच शिजवायचा आणि काही नाही टाकलं, फक्त वेलची टाकली थोडीशी, बाकी काही नाही। गूळ अर्धा किलो तर अर्धा किलो आवळे आणि 3-4 वेलची एवढंच टाकलं आणि खूप सुंदर झाला आहे बघा। तुम्हाला बी आवडला तर तुम्ही माझ्यासारखं कसं बनवलं ते बघा आणि करा, आणि कमेंट करा आणि लाईक करा। पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।